करायचे स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुभ्यो नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद्दासबोध दशक 16वा तत्वान्वयाचा समास 7वा महद्भूत निरूपणनाम. श्रीराम समर्थांनी दशक 7वा महद्भूत निरूपण म्हणजे या पंचमहाभूतातील आकाश तत्व आणि अंतरात्म्याचा संबंध सांगितलेला आहे. सोपा अर्थ आहे. समर्थ सांगितलं आहे. पृथ्वी पाणी आप वायू आकाश हे समजतात. हे पंचतत्व आहेत. पृथ्वी पाणी आप वायू यांना मूळ आहे आणि पण त्या सगळ्यांच्या पलीकडे जे आहे ते आकाश आहे. आकाश डोळ्यांना दिसत नाही, पकडता येत नाही, परंतु सर्वत्र व्यापलेले आहे. त्याचप्रमाणे समजतात की मानवाच्या शरीरात जो अंतरात्मा आहे तो दिसत नाही पण देहात व्यापलेला आहे. म्हणून समजतात बाहेरचा आकाश जसं सर्वांना सामावून घेतं, त्या कुशीत मावून घेतं, तसंच अंतरातील जो अंतरात्मा आहे तो सर्व अनुभवांना सामावून घेतं. आणि जे लोक फक्त देह इंद्रिय विचार यांनाच मीपणा समजतात तर ते खरे स्वरूप ओळखू शकत नाही. खरं तो आहे तो अंतरात्मा आहे, अंतरातील अंतरात्मा आहे. आणि त्याचाच समर्थांनी या समासामध्ये निरूपण सांगितलेलं आहे. समर्थ काय सांगतात? देह नश्वर आहे, आत्मा अविनाशी आहे. हे आपले जे बाहेरचं वरवरचं शरीर आहे ते आता आपल्याला अट्रॅक्ट करतं, हे नश्वर आहे. हे कधी ना कधी संपणार आहे. त्या पृथ्वीवरती जो माणूस प्राणी वनस्पती इतर घटक जे सर्व आहे ते नश्वर आहे, त्याचा अंत आहे. पण जो आत्मा आहे तो अविनाशी आहे. फक्त शरीर नाही, आकाशातील व्यापक आत्मतत्व आहेत. जो मनुष्य हे समजतो तो भय मोह आसक्ती यांच्यापासून मुक्त होतो. समज सांगतात या युगामध्ये कलियुगामध्ये ताण चिंता अपमान भीती हे सगळं देह आणि मनाच्या पातळीवर आहेत. लोक आज स्ट्रेसमध्ये आहेत. पण हे समजण्यासाठी अंतरात्मा आहे. आत्मतत्व समजल्यावर आंतरिक स्थैर्य येतं. समज सांगतात त्यामुळे निर्णय शांतता घेता येतं आणि जीवनात समतोल राखता येतो. पहिल्या युगामध्ये जी भांडणं वगैरे होती ती सर्व बाहेर लोकांची होती. महाभारत बघितलं, रामायण पाहिलं, त्यामध्ये सर्व जी भांडणं होती ती सर्व बाहेर लोकांची होती. राम रावण, श्रीराम रावण, कौरव पांडव हे सर्व बाहेर होते. पण या कलियुगामध्ये आपल्या विषयांशी आपल्याला विषयांवर समतोल राखता आला पाहिजे, त्याच्यावर मात करता आली पाहिजे. तेच आहेत, बाकी दुसरे कोणीही शत्रू नाही आपला. त्या 8 विकार जे आहेत त्यांच्यापासून आपल्याला दूर राहता आलं पाहिजे. त्याच्यावर जो मात करेल तोच खरं जीवनात समतोल राखेल. समोर सांगतात पृथ्वीचे मूळ जीवन, जीवनाचे मूळ अग्न, अग्नीचे मूळ पवन, मागाने रोपिले. समर्थ पहिल्या ओळीमध्ये सांगतात पृथ्वीचे मूळ जीवन हे कशामध्ये? पृथ्वीचं मूळ जीवन जे आहे ते पाण्यावर आहे. पाणी आहे आणि पाण्याचं मूळ काय आहे? अग्नी आहे.
आणि अग्नीचं मूळ काय आहे? वायू आहे. म्हणजे पहिली पृथ्वी, त्याच्यावरती पाणी. पृथ्वी पाण्याशिवाय नाही राहू शकत. पाणी अग्नीशिवाय बनवू नाही शकत. अग्नी वायूशिवाय बनवू नाही शकत. आणि याचं आपण निरूपण पहिल्या समासामध्ये आपण ऐकलं आहे. समर्थ सांगतात, श्रवण केलं आहे. आता ऐका पवनाचे मूळ. समर्थ सांगतात, आता ऐका पवनाचे मूळ. तो अंतरात्माची केवळ अत्यंतची चंचळ सकाळामध्ये. पवन म्हणजे काय? वायू. आता वायूचा जो मूळ अंतरात्मा आहे त्याचं समर्थांचं निरूपण ऐका. हा अंतरात्मा सर्वांमध्ये व्यापून आहे आणि अत्यंत चंचल आहे. एका जागी स्थिर नाही आहे. हा वायूसारखा चंचल आहे. वायूपासून अग्नी, उष्णता, पचनशक्ती, श्वास, हालचाल, जीवनप्रवाह हे सर्व त्याच्यावर अवलंबून आहेत. वायू आहे म्हणून सर्व आपलं पचनशक्ती, श्वास, हालचाल, जीवनप्रवाह सर्व चालू आहे, सुरळीत आहे. जर वायू नसता तर हे आपलं शरीर हे मृत पावलं असतं, मरण पावलं असतं. म्हणून पाणी टिकवण्यासाठी उष्णता, अग्नी महत्त्वाची आहे. आणि अग्नी वायूवर आहे, वायूवर चालतो. आणि प्रत्येक गोष्ट, प्रत्येक तत्व दुसऱ्यावर आधारलेलं आहे. आणि ही आपली जी शरीर आहे तो पंचतत्वापासून बनलेलं आहे. पृथ्वी, तेज, वायू, आकाश, तेज, पाणी या पंचतत्वापासून बनलेलं आहे. जगात काही स्वतंत्र नाही आहे. आणि 3 गुण, सत्व, रज आणि तम, अष्टधा प्रकृती हा देह बनलेला आहे. तो येतो जातो दिसेना, स्थिर होऊन बैसेना, ज्याचे रूप अनुमानेना वेदश्रुतीसी. म्हणजे समजून सांगतात, जो येतो जातो दिसेना म्हणजे आपल्याला वारा हा दिसत नाही आहे. तो स्थिर नाही आहे, अस्थिर आहे. इकडून तिकडून पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर हा वायू पसरलेला आहे. तो एका जागी कधी स्थिर बसत नाही आहे. ज्याला ना रूप आहे, आकार आहे, काहीच नाही आहे. पण तो आपल्याला अनुभवतो. समोर सांगतात, आता देखा पवनाचे मूळ, तो हा अंतरात्माचा केवळ अत्यंत चंचळ सकळांसी. म्हणजे पवनाचे मूळ हा वायूचा उगम आहे. अंतरात्मा देहातील चेतना आणि चंचल सतत हालचाल करणारा. म्हणजे वायूचं खरे मूळ बाहेर नसून आतल्या चेतनेत आहे. मन, श्वास आणि विचार हे सगळं आत्म्यामुळे चालतं. म्हणून समज सांगतात, शरीर चालतं कारण त्यामध्ये आत्मा आहे. आत्मा आहे म्हणून शरीराला किंमत आहे. बाहेरचे कपडे, वरवरचे परिधान जे आपण करतो त्यामुळे शरीरावर किंमत नाही आहे. सोनं, चांदी वगैरे नाही आहे. उद्या जर त्या शरीरातील अंतरात्मा निघून गेला तर त्या कपड्याला ना, सोन्याला ना त्या शरीराला किंमत आहे. हा अंतरात्मा सर्वांमध्ये व्याप्त, अत्यंत चैतन्य रूप प्राप्त, अदृश्य चंचळ आहे. म्हणजे व्याप्त म्हणजे हा अंतरात्मा सर्वांमध्ये व्याप्त म्हणजे पसरलेला आहे. अत्यंत चैतन्य रूप प्राप्त, चैतन्य म्हणजे शुद्ध जाणीव. आणि अदृश्य चंचल आहे म्हणजे चंचल म्हणजे न दिसणारा, डोळ्यानं न दिसणारा. अंतरात्मा दिसत नाही पण तो प्रत्येकात समान आहे. तोच खरी जाणीव आहे आणि तोच विचाराचा साक्षीदार आहे. म्हणून समोर सांगतात, देह वेगवेगळे जरी असले तरी आत्मा एकच आहे. त्रिगुणापासून झाली भूते, पावली स्पष्ट दशेते, त्या भूतांचे स्वरूप ते विवेक ओळखावे. म्हणजे त्रिगुणापासून पुढे पंच महाभूते सृष्टी दशेला आली आणि विवेकाने त्या पंचभूतांचे स्वरूप जाणून घ्यायचं आपल्याला.
त्रिगुणापासून झाली भूते, म्हणजे सत्व, रज आणि तम. या तिघांपासून पुढे पंचतत्व आली, पंचतत्व उदय आली. आणि त्या भूतांचे स्वरूप विवेक ओळखावे. आणि त्या 3 त्रिगुण आणि पंचतत्व म्हणजे अष्टधा प्रकृती, त्याच्यावर आपला जीवन आधारलेलं आहे. त्याच्यापासून आपल्याला जीवन मिळालेलं आहे. गुण, देह, स्वभाव, त्या सगळ्या पलीकडे जो आहे तो अंतरात्मा आहे. त्यामध्ये मुख्य आकाश, तो भूतामध्ये विशेष, याचा प्रकाशे प्रकाश सकळ काही. म्हणजे पंचमहाभूतामध्ये आकाश हे इतर 4 महाभूतांपेक्षा काय बोलतात सर्वात श्रेष्ठ आहे. आणि त्यामुळेच इतर सर्वांना स्थान व प्रकाश मिळतं. म्हणजे आकाश जसं सर्वांना सामावून घेतं, तसंच आत्मतत्व जे आहे सर्व ते अनुभवांना सामावून घेतं. एक विष्णू एक विश्व महाभूत ऐसा भूतांचा संकेत, परंतु याची प्रचित पाहिली पाहिजे. म्हणतात ते शास्त्र सांगतं की एकच महाभूत सर्वत्र आहे, पण हे ऐकून चालत नाही. प्रत्यक्ष अनुभूती यायला पाहिजे. ज्ञान ऐकण्यापुरतं नको, ते जगायला आलं पाहिजे, जगता आलं पाहिजे. समर्थ तेच सांगतात, एक विष्णू महाद्भुत ऐसा भूतांचा संकेत, परंतु याची प्रचित पाहिली पाहिजे. पण याची प्रचिती केव्हा येईल? जेव्हा आपण विवेकाने वागू, विवेकाने समजून घेऊ, तरच याची प्रचिती उदयास येईल. विस्तारे बोलिली भूते, त्या भूतामध्ये व्यापकते, विवरणा पाहता येते, पाहिली पाहिजे. विस्तारे बोलिले भूते, त्या भूतामध्ये व्यापकते, विवरणा पाहता येते प्रत्ययासी. म्हणजे सर्व भूतांचं विस्तारानं वर्णन केलेलं आहे, पण विवेक जो आहे त्या भूतामध्ये सर्व तो व्यापक आहे, त्याचा प्रत्यय आपणास विवरणाने येतो, हळूहळू येतो. पण जो विवेकी माणूस आहे हा आत्मा आणि त्या सगळ्याच व्यापलेला आहे. जो विवेक माणूस समजून घेतो. जर ही बुद्धी आपली शुद्ध झाली की ती सत्य आपल्याला दिसून लागते. आत्म्याच्या चपळपणा पुढे वायोते किती बापुडे, आत्म्याचे चपळपण रोकडे समजून पहावे. म्हणजे अंतरात्मा, आत्मा जो एवढा चपळ आहे की वायू त्याच्या चंचलापुढे कमी आहे. समज सांगतात वायूला तरी फिरण्यासाठी टाईम लागेल, सर्वत्र पसरण्यासाठी, व्यापकतेसाठी टाईम लागेल, पण जो आत्मा आहे तो सूक्ष्म आहे, अत्यंत सूक्ष्म आहे. वायू त्याच्या पुढे काहीच नाही. आणि आत्म्याच्या चंचलाची रोकडी प्रचिती नीट समजून घ्यायची आपल्याला. वायू चंचल आहे असं वाटलं तरी आत्म्याची चैतन्य शक्ती त्याहून सूक्ष्म आहे आणि प्रभावी आहे. श्वास चालतो कारण आत्मा आहे. आत्म्या वेगळे काम चालेना, आत्मा दिसेना आढळेना, गुप्त रूपे विचार नाना, पाहून सोडी. म्हणजे पाहून सोडी म्हणजे आत्म्याशिवाय कुठलं काम होऊ शकत नाही. तो अत्यंत सूक्ष्म आहे, तो दिसत सुद्धा नाही, आढळत नाही. पण तो गुप्त रूपाने नाना प्रकारे विचार करून निश्चय जर केला तर तो दिसून येईल. आत्म्याशिवाय काहीच नाही झालं, तो दिसत नाही, पकडता येत नाही, पण तोच सर्व विचारांची साक्षी आहे.
म्हणून समजायचं तू विचार नाही आहेस, विचार पाहणार आहेस. पिंड ब्रह्मांड व्यापून धरिले, नाना शरीरे विळासले, विवेके जनासी पासले जगदांतरी. म्हणजे अंतरात्मा पिंड ब्रह्मांड आत बाहेर व्यापून आहे आणि नाना शरीरात तेच विळसत दिसतो, म्हणजे दिसत असतो. आणि जे विवेकी आहेत त्यांना हे याचा प्रत्यय येतो. आत्मा पिंडात आहे, परब्रह्मात आहे, देहात आहे, बाहेर आहे, सगळ्यांना समजतं. आणि आत बाहेर एकच तत्व आहे. आत्म्या विन देह चालती, हे तो न घडे कल्पांती, अष्टदा प्रकृतीच्या व्यक्ती रूपासी आल्या. म्हणजे अंतरात्म्याशिवाय देह चालू शकल असं कल्पनाही घडू शकत नाही. कल्पना जरी केली तरी घडू शकत नाही. आणि अष्टदा प्रकृतीतील घटक जे पंचमहाभूत आहेत, जे त्रिगुण आहेत, ते आत्म्यामुळे आहेत आणि त्याची त्यांना दिशा लावलेली आहे. जसा देह बदलतो पण अंतरात्मा रूपांतरित होत नाही, तोच राहतो. समज सांगतात हे जे जन्म मरण आहे, फेरा आहे, तो देहाचा आहे, आत्म्याचा नाही. 84 लक्ष फेरा आहे, तो फक्त देहांचा आहे. वरवरचे जे बॉडी आहेत, शरीर आहे, त्यांचा आहे. पण जो अंतरात्मा आहे तो अविनाशी आहे. मुळापासून शेवटवरी सकळ काही आत्माच करी, आत्म्या पहिलीकडे निर्विकारी परब्रह्म ते. म्हणजे मुळापासून शेवटपर्यंत, म्हणजे पायाच्या नखापासून केसापर्यंत जी काही सर्व अवयव शरीर क्रिया ज्या होतात ते सर्व आत्म्यामुळे होतात. अंतरात्माच करतो. निर्विकार परब्रह्म हे आत्म्याच्या पलीकडेल आहे. आपल्याला जरा पायाला काय चावलं असेल, मच्छर चावली असेल, समजा मुंगी चावली असेल, पण तो पहिला जो आहे तो अंतरात्मा जाणतो. आपला बरोबर हात त्या पायाकडे जातो जिथे आपल्याला चावलं असेल. त्या आत्मा किती आहे. आपलं शरीर जरी झोपलं असेल आणि समजा मच्छर तरी गालावर येऊन बसली असेल तर आपला हात बरोबर रात्री झोपेत तर आपल्या गालावरती जातं. म्हणजे तो आत्मा काम करतोय आणि त्याला तो कधीच शांत बसत नाही, झोपून राहत नाही. आणि शरीरातील सर्व क्रिया आत्म्यामुळेच तर होतात. इंद्रिय काम करतात पण जे चैतन्य आहे ते सर्व आत्म्याचं आहे. काही काना अहंकार येतो, हे माझं शरीर आहे, मी आहे, माझं आहे, माझं भ्रांतीचं ओझं. काही काना येतं शरीर माझ्यामुळे चालतंय, मी आहे, डाईट फॉलो करतोय, अमुक तमुक खातोय, त्याच्यामुळे माझी शरीरदृष्टा चांगली आहे. असं ते काहीही नाही. हे थोड्याच टायमापुरतं आहे. देह मन इंद्रिय साधनं चालक आत्मा जर ओळखला की भीती कमी होते, निर्णय स्पष्ट होतात आणि जीवनात स्थैर्य येते. सप्तकंचुक हे ब्रह्मांड, त्यामध्ये सप्तकंचुक पिंड, त्या पिंडामध्ये आत्मा जड, विवेक ओळखा. म्हणजे हे पिंड ब्रह्मांड जे आहे ते सप्तकंचुकांनी बनलेलं. सप्तकंचुकमध्ये 7 आवरणांनी बनलेलं आहे. त्या पिंडामध्ये जो श्रेष्ठ असा आत्मा आहे त्याचा विवेक जाणून घ्यायचा आहे, विवेक ओळखायचा आहे. शब्द ऐकून समजतो, समजून प्रत्युत्तर देतो, कठीण मृदी शीतोष्ण जाणतो त्वचेमध्ये. समज सांगतात शब्द ऐकून समजतो, समजून प्रत्युत्तर देतो. तो शब्द ऐकून त्याचा अर्थ समजून घेऊन प्रत्युत्तर देतो, तर त्याच्या योगे तो कठीण मध तसंच शीत उष्ण हे सर्व जाणतो. नेत्री भरून पाहणे
नाना पदार्थ परीक्षणे उंच नीच समजणे मनामध्ये. म्हणजे नेत्री भरून पदार्थ पाहणे, डोळ्याने आपण सर्व पाहतो, नाना नाना पदार्थ पाहतो, त्याची परीक्षा करतो, अनुमान करतो आणि मनामध्ये त्यातील श्रेष्ठ कनिष्ठ समजतो, उंच नीच भेद करतो. आपण पाहण्यावरती जातो दृष्टीने. समजा आपण रस्त्याने चालत असू, दोन मुलं जर चालत असतील तर आपण पाहूनच त्यांना लगेच आपल्या याच्यामध्ये प्रश्न तयार होतात. हा श्रेष्ठ आहे, हा मस्तीखोर आहे, हा श्रीमंत दिसतोय, हा गरीब दिसतोय, सर्व विचार आपल्या मनामध्ये येतात. जिव्हेमध्ये नाना स्वाद निवडून जाणे भेदाभेद जे जे जाणे ते विशद करुणी बोले. म्हणजे जिव्हेमध्ये, जिव्ह म्हणजे जीभ राहून तो नाना स्वादामधील भेद अभेद म्हणजे चव ते सर्व जाणतो आणि स्पष्ट करून सांगतो. कसं येते तर बोलूही शकतो. जर खारट असेल तर खारट होते, आंबट तर आंबट, गोड तर गोड, हे सर्व बोलू शकतो. उत्तम अन्नाचे परिमळ नाना सुगंध परिमळ नाना फळांचे परिमळ घाणेंद्रिय जाणे. म्हणजे घाणेंद्रियाच्या योगाने तो उत्तम अन्नाचा सुंदर वास आणि नाना प्रकारचे सुगंध, नाना फुलांचे गंध वगैरे तो सर्वत्र जाणतो. जिव्हेने स्वाद घेणे बोलणे, पाणी इंद्रिय घेणे देणे, पाद इंद्रिय येणे जाणे सर्व काळ. मध्ये जे आपले अंतरात्मा आहेत सर्व त्यांच्या प्रकारे सर्व काम करते. जिभेने स्वाद घेणे बोलणे, हाताने पदार्थ देणे घेणे, पायांनी येणे जाणे, चळणवळण, सर्व क्रिया अंतरात्माच करते. शिस्नेंद्रिय सुरत भोग, गुदे इंद्रिय मलोत्सर्ग, मन करुणे सकळ सांग कल्पना पाहे. जे शिष्ण इंद्रिय सुरत भोग म्हणजे जननेंद्रिय जे आहेत आपल्या, कामभोग आहेत, गद इंद्रिय आहेत, मलोत्सर्ग आहे, हे सर्व जे चालतंय त्या आत्म्यावरती आहे आणि मनाने सर्व प्रकारच्या कल्पना करणे आवश्यक आहे. ऐसे व्यापार परोपरी त्रिभुवनी एकलची करी. त्याची वर्णावयाची थोरी दुसरा नाही. म्हणजे असं परोपरीचा व्यापार त्रिभुवनात तो एकटाच करत असतं आणि त्याची थोरणी वर्णन करायला त्याच्याशिवाय दुसरा कोणीच उरत नाही. सगळा व्यवहार सत्व रज आणि तम हे त्रिगुण चालवतो आणि आत्मा त्या त्रिगुणाच्या पलीकडे आहे. आत्म्याची चोरी दोष पाप होऊ शकत नाही, कारण तो करता नाही. दोष देह मनाचे आहेत, आत्म्याचे नाही. समर्थाने आपल्याला मनाचे श्लोक दिलेले आहेत. विचार करा, हे सर्व जे आहे ते सर्व देह दोष आहेत, आत्म्याचे नाही. चौदा विद्या 64 कळा, दूर्तपणाच्या नाना कळा, वेदशास्त्र पुराणाची वळ तेने विन कैसा. म्हणजे समज म्हणतात वेद शास्त्र विद्या पुराणे 14 विद्या 64 कळा नाना कळा. तसंच वेद पुराण हे सर्व जे आहे हे सर्व बुद्धीपर्यंत नेतं आणि म्हणती अंतिम अनुभूती जी येते ती अंतरात्म्यामुळे आहे, त्याच्यामुळे शक्य आहे, नाहीतर काही शक्य नाही. येही लोकी आचार परलोकी सारासार विचार, उभयलोकीचा निर्धार आत्माच करी. म्हणजे इहलोकीत आचार आणि परलोकातील सारासार विचार आणि याप्रमाणे उभय लोकांसंबंधी जे निर्धार आहेत ते सर्व अंतरात्मा करते. म्हणजे लोक फक्त समाज परलोक यांचा विचार करतात, हा सर्व मनाचा खेळ आहे समर्थ सांगतात. आत्मा मात्र या सगळ्यांचा साक्षी आहे.
म्हणजे आपण काय करतोय, लोक काय म्हणतील, यापेक्षा अंतर्मन शुद्ध ठेवा असं मला सांगतात. आपण लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देतोय, लोक काय म्हणतील हे पण जर विचार आपण करत बसलो तर आपण कधीच पुढे जाऊ शकत नाही. नाना मते नाना भेद, नाना संवाद विवाद, नाना निश्चय भेदाभेद आत्माचे करी. म्हणजे नाना मत आहेत, नाना भेद आहेत, संवाद आहेत, विवाद आहेत, निश्चय आहेत, भेदाभेद आहे, हे सर्व अंतःकरण अंतरात्माच करतो. मतभेद, वाद, चर्चा, निर्णय, नाना अहंकार हे सर्व करतात. आत्मा फक्त पाहत असतो. वादात अडकतो तो अहंकार, आत्मा नाही. मुख्य तत्वे विस्तारले, तेने रूपासी रूप आणले, येणे करता सार्थक झाले सकळ काही. म्हणजे या मुख्य तत्वाचा विस्तार होऊन सृष्टीचा व्यापास जे रूप प्राप्त होते ते अंतरात्म्यामुळे सर्व काही सार्थक झालेलं आहे. हे मुख्य तत्व आत्मा समजल्यावर सगळे व्यवहार स्वच्छ आणि सार्थक होतात. वाचन, लेखन, गाणे, बोलणे सगळं आत्मचेतनेतूनच घडतंय. आणि जर एकदा आत्मबोध झाला की जीवन हलकं होतं, प्रसन्न होतं. नाना सुखे आनंद तो, नाना दुखी कष्टी होतो, देह धरिता आणि सोडितो नाना प्रकारे. पुढे सांगतात नाना सुखे आनंद तो. कधी सुख जर आलं तर आनंद होतं, दुःख आलं तर वेदना होतात. हे सर्व मनाचे खेळ आहेत, हे देहाचे खेळ आहेत, मनाचे खेळ आहेत. पण आत्मा हा स्थिर आहे, त्याला नाही दुःखाचं टेन्शन ना सुखाचं टेन्शन, तो स्थिर आहे. म्हणजे सुखदुःख येतात जातात, पण तो जो आहे अंतरात्मा तो स्थिर आहे. एक केळेची नाना धरी, एक केलेची नटे परोपरी, नट नाट्य काळी कुसरी त्यागे विन नाही. म्हणजे अंतरात्मा एकच नाना देह धारण करतो आणि एकटाच नाना प्रकारे नटतो. आणि नट नाट्यकला कौशल्य अंतरात्म्याशिवाय शून्य आहेत, त्याशिवाय काही होऊ शकत नाही. एकलेची विस्तार कैसा, पाये बहुविध तमासा, दाम्पत्य विना कैसा विस्तारला. म्हणजे तो एकटाच असून त्याचा इतका अफाट विस्तार झालाच कसा, हे सर्व आश्चर्य आहे. समोर सांगतात दाम्पत्य नसून अंतरात्मा एवढा विस्तार कसा होऊ शकतो, कसा काय झाला ते त्यालाच माहिती आहे. पुढे समोर सांगतात स्त्रियांचा पाहिजे पुरुष, पुरुषांचे पाहिजे स्त्रीवेश, ऐसा आवडीचा संतोष परस्परे. समोर सांगतात विवेक कसा वाढतो बघा. स्त्रीला पुरुष हवासा वाटतो, पुरुषाला स्त्री हवी असते. आणि या परस्परांच्या आवडीमुळे संतोष वाटतो, आनंद वाटतो. मनुष्याला जीवन दिलंय ते पुरुषार्थासाठी. नुसतं जगणं नव्हे तर जाणीवपूर्वक जगणं महत्त्वाचं आहे. आळस, अज्ञान, सवय हे बंधन आहेत, विवेक जागृती ही मुक्ती आहे. जीवन आपोआप सुटत नाही, त्याला समजून घ्यावं लागतं. स्त्री आणि पुरुष हे फक्त शरीर नाही आहेत, ते प्रकृती आणि पुरुष तत्वांचं प्रतीक आहेत. देह स्त्री असो किंवा पुरुष, आत्मा लिंगरहित आहे. म्हणून खरं पुरुषार्थ देवावर नाही आहे, देहावर नाही आहे, तो आत्मबोधावर आहे. समर्थ सांगतात स्थूळाचे मूळ ते लिंग, लिंगामध्ये हे प्रसंग, याने प्रकारे जग प्रत्यक्ष चाले. म्हणजे या स्थूल देहाचे सूक्ष्म देहात जे मूळ आहे, तो सूक्ष्म देहातील वासनेमुळे स्त्री पुरुष हा भेद निर्माण झालेला आहे. आणि याप्रमाणे जगात प्रत्यक्ष व्यवहार चाललेला आहे.
पुरुष जीव स्त्रियांची जीवी, ऐसे होता उठा ठेवी, पर या सुषमाची गोवी समजले पाहिजे. विषय वाईट नाही, पण त्यात अडकणं वाईट आहे. जाणून भोग बंधन नाही आणि अज्ञानपणाने भोग ही गुलामी आहे. म्हणजे भोगावर ताबा हवा आणि भोगाने ताबा घेऊ नये. बघा समज सांगतात विचार करण्यासारखं आहे. जे आपण सुख भोगतो त्याच्यावर आपला ताबा हवा आणि जे भोगणारे जे विषय आहेत त्यांच्याकडे आपण ताबा देऊ नये. त्यांच्या हातात जर आपण ताबा दिला तर आपण कटपुटलीसारखं फिरत राहू, नाचत राहू. स्थूळां करते वाटे भेदे, सुषमी अवघे अभेद, ऐसे बोलणे निरुद प्रत्यय आली. म्हणजे या स्थूळ देहामध्ये भेद दिसतो खरा, पण हे सुषमाच्या ठिकाणी जो अभेदच आहे आणि निश्चयात्मक असून अनुभव येणार आहे. बायकोनं बायकोस भोगिले, ऐसे नायिके घडले, बायकोस अंतरी लागले ध्यान पुरुषाचे. म्हणजे बायकोने बायकोस भोगिले म्हणजे स्त्रीने स्त्रीचा उपभोग घेतला असं कधी होत नाही, घडत नाही. त्यासाठी स्त्रीच्या अंतरी पुरुषाचं ध्यान लागलेलं असतं. स्त्रीचं पुरुषाचं वधू, ऐसा हाय हा संवधू, या कारणे सूक्ष्म संवादू सुषमेचं चाले. म्हणजे स्त्रींशी पुरुष हवाच आहे, पुरुषाला स्त्री पाहिजेच, हवी असते, हा संबंध असतो. पण या सूक्ष्म संवादाचं मूळ सूक्ष्म देहात आहे, वासनेत आहे. पुरुष मध्ये प्रकृती, प्रकृतीमध्ये पुरुष व्यक्ती, प्रकृती पुरुष बोलती येणे न्याय. म्हणजे पुरुषाची ठिकाणी जी इच्छा आहे ती म्हणजे प्रकृती आणि प्रकृतीमध्ये जी जाणीव आहे तो पुरुष आहे. आणि या न्यायानेच लोक प्रकृती आणि पुरुष किंवा प्रकृती पुरुष असं म्हणतात. पिंडावरून ब्रह्मांड पहावे, प्रचितीनं प्रचितीस घ्यावे, उमजेना तरी उमजवावे, विवरो विवरो असं मला सांगतात. पिंडावरून ब्रह्मांड पाहावे, जसं भातावरून आपण शीतावरून भाताची परीक्षा पाहतो तसंच पिंडावरून ब्रह्मांडाचा विचार करावा. पिंडातील अनुभवानं ब्रह्मांडातील अनुभव जाणायचा आहे. आणि हे जर उमजत नसेल तर वारंवार विवरण करून त्याला समजून घ्यावं. समोर सांगतात द्वैतेच्या होते मुळी, तरी ते आली भूमंडळी, भूमंडळी आणि मुळी रुजू पहावे. जे मूळ मायात तर द्वैताची इच्छा झाली तर द्वैत पुढे दृश्यसृष्टीत आलं तर दृष्टसृष्टीचे जे द्वैत आहेत आणि मूळ मायेतील द्वैत यांचा मेळ घालून पाहावा. येथे मोठा झाला साक्षेप, फिटला श्रोतयांचा आक्षेप, जे प्रकृती पुरुषाचे रूप निवडून गेले. समोर सांगतात याप्रमाणे मोठा झाला साक्षेप म्हणजे प्रकृती आणि पुरुष इथं स्पष्ट करून सांगितलेलं आहे, निरूपण दिलेलं आहे. त्यामुळे श्रोत्यांचा आक्षेपांचं जे प्रश्न होते त्यांचं समाधान झालेलं आहे आणि फारच मोठं कार्य साधलं गेलेलं आहे असं समर्थ म्हणतात. येथे मोठा झाला साक्षेप, फिटला श्रोतयांचा आक्षेप, जे प्रकृती पुरुषाचे रूप निवडून गेले. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे महाद्भुत निरूपण नाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ.